हे एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. सो चला, मम्मीकडून तर आले आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे कुठेही बाहेर गेलं ना की घराची जी काय अवस्था होते तर ती बघण्यासारखी असते. त्यात एकटेच घरी होते, त्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी सगळ्या काय आवरायच्या होत्या मला. फर्निचर जी आदल्या दिवशी पुसून गेली होती तर ते मला परत येऊन पुसावं लागलं, कारण खूप जास्त धूळ झाली होती. फरशी वगैरे क्लीन केली, जी काही नॉर्मल क्लिनिंग असते आपली, तर ती सगळी करून घेतली. आणि त्यानंतर मग नेक्स्ट डे संडे होता. सो मग संडेला डीमार्टला गेली आणि तिकडून यायला बराचसा उशीर झाला होता. तिकडं काही शूट वगैरे काहीच करत बसली नाही मी. 2 दिवस अजिबात ब्लॉग घेतला नाही, कारण मग म्हटलं पहिले सगळं काही आहे ते आवरून ठेवा आणि त्यानंतर ब्लॉगिंगला स्टार्ट करते. सो मग डीमार्टला गेली होती आणि मग तिकडून सामान रेग्युलरचं जे आपलं ग्रोसरी असते तर ती फिल करायची होती मला. सो मग ते घेतलं आणि त्यात आहे ना शौर्याला काय झालं की जसं उन्हाळा चालू झाला आहे तसं घरामध्ये आईस्क्रीम आणणं, थंड पाणी, अजून शॉवर, आंघोळ करायला गेलं की त्यांना माहिती झालं आहे शॉवर कसा चालू करायचा, मग ते त्यांना माहिती आहे. सो मग मला मागे लागायचं, ते शॉवर चालू कर असं सगळं चालू होतं. त्यामुळे ना त्याला आता सर्दी झाली आहे. त्याच्यात मम्मीकडे जाऊन आले तर त्यामुळे वातावरणात बदल झाला, पाण्यात चेंज झालं. सो त्याला थोडीशी सर्दी आणि आत्ता थोडंसं आज आहे ना संध्याकाळी थोडंसं त्याचं अंग गरम लागत होतं. तर मग त्याला औषधं वगैरे दिली, घरात आहेत तर ती. आणि इकडे माझं शौर्य दादा. शौर्य से हाय. काय झालं? कशी गाडी खेळतो? झोपून कोण गाडी खेळतं? अयो, 2 गाडी आहेत. कशी गाडी आहेत माझ्या बाळाच्या? अरे बाबा, असं हाय कर. चल एकदा हाय कर. तापू कोणाला आला? कोणाला तापू आलाय? इथं तापू कोणाला आलाय? तर असं फार गरम नाही आहे, पण थोडंसं एकदम नॉर्मली असं कोवट वगैरे लागतं आहे. सो त्याला औषध वगैरे दिले आणि तो बसलाय मस्तपैकी टी व्ही बघत. शर्विल गेलाय भाऊंसोबत खाली. सो म्हटलं आता चला स्वयंपाक पण करायचा होता. आणि तिकडनं आल्यानंतर आहे ना मी घरामध्ये कढीपत्ता वगैरे होता बराच, आणि त्यानंतर भाजी आणली. सो त्याच्यामध्ये पण कढीपत्ता आहून जास्त आणला. तर म्हटलं तर एवढ्या कढीपत्ता तर वापरण्यात येत नाही आणि जास्त दिवस राहिला तर तो काळा पडून जातो. मग म्हटलं त्याचं काहीतरी केलं पाहिजे. तर मग असं सर्च करत होती. सो त्यामध्ये कढीपत्त्याची चटणी दिसली मला, तर म्हटलं चला आता कढीपत्त्याची चटणी बनवल. सो आता मी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी जे काही नॉर्मली डाळी वगैरे असतात त्यात सगळ्या अवेलेबल होत्या. सो मग म्हटलं आता त्याची ना चटणी बनवून घ्यायची आहे. तर ती चटणी तर मी थोड्या वेळात बनवून घेईल. आणि त्याच्यासाठी बाकी काही नाही, थोड्याशा डाळी वगैरे लागतात तर ते फक्त रोस्ट करेल. आणि त्याची तुम्हाला एक शॉर्टमध्ये रेसिपी दाखवेल. आणि सोबतच आहे ना मी काल डीमार्टला गेली होती. सो मला तिथे आहे ना एक इन्स्टंट काय बोलतात, रेडी टू कुक असा बिर्याणीचा मसाला भेटला. सो मग तो पण घेऊन आली आहे. म्हटलं चला तो ट्राय करूयात कसा आहे काय. तर हा आहे बाय 1 गेट 1ला होता. सो मी एकच पॅकेट आणलं. म्हटलं कसं आहे काय नाही तर वापरून बघावं एकदा. तर छान असेल तर मग बघता येईल, नेक्स्ट टाईम आणायचं. सो मग ह्या असा एक मसाला आणि पनीर मसालाचा एक असे 2 पॅकेट आणलेत मी. तर म्हटलं चला ट्राय करूयात. तर चिकन वगैरे आणले, त्याच्यात राईस वगैरे बॉईल करायचं आहे. सो मग ह्याच्या जे काही स्टेप असणार तर त्या पण मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आणि खरंच जर मस्त असेल ना तर तुम्हाला पण नक्की याचा रिव्ह्यू देईल मी, काय कशी टेस्ट लागते किंवा काय. सो चला, इथून पुढचा व्लॉग आहे तुम्ही असंच कंटिन्यू करा. पण सगळ्यात अगोदर तर आहे ना मी आधी चटणी बनवून घेते आणि त्यानंतर मग बिर्याणीची तयारी करते. तर सगळ्यात पहिले इकडे कढीपत्त्याची चटणी बनवायची. सो मी इकडे ना जी आपली हरभऱ्याची डाळ असते ना, तर जे डाळ असतं ना तर ते घेतलं आहे. उडदाची डाळ, थोडंसं किसलेलं खोबरं, त्यासोबतच शेंगदाणे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर असा हिरवा कढीपत्ता घेतला आहे, जो स्वच्छ धुवून घेतला आहे मी. तर आता त्यानंतर आहे ना सगळ्यात पहिलीच स्टेप तर अशी आहे की आपल्याला कढईमध्ये कढीपत्ता मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे. विदाऊट तेल टाकता त्याला मस्त असं कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही आहे ना एकदम मीडियम फ्लेमवरती असं कढीपत्ता फक्त कंटिन्यू हलवत राहायचा, त्याला अजिबात जाळायचं नाही. तो आता असा मस्तपैकी कुरकुरीत कढीपत्ता तयार झाला आहे. तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता. त्यानंतर मग आपल्याला आहे ना त्याच कढईमध्ये जे आपण खोबरं घेतलेलं किसून, तर त्याला फक्त असं थोडंसं गोल्डन होईपर्यंत आहे ना परतून घ्यायचं. त्यात तेल नाही टाकायचं. तर ते असं खोबरं गोल्डन झालं की तर ते पण आपल्याला काढून घ्यायचं. त्यानंतर मग एक पळी फक्त आपण त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि त्यात आहे ना शेंगदाणे आपण थोडेसे रोस्ट करून घेणार आहे. तर शेंगदाणे असे जास्त करपवायचे नाही आहेत, तर आपल्याला त्याच्यात रोस्ट करून घ्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत. सो आता इकडे शेंगदाणे पण मस्तपैकी ना रोस्ट करून झालेत माझे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शेंगदाणे, डाळी वगैरे, तर या सगळ्यात जसं तुमचा कढीपत्ता असणार आहे तर त्यानुसार तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे. सो यात मी जे काही प्रमाण सांगितलं आहे तर त्यात तुम्ही कमी जास्त करू शकता. सो त्यानंतर आहे ना आपल्या ज्या हरभऱ्याची जी डाळ असते, डाळ जी असतं भाजकी डाळ, ती आणि थोडीशी
उडदाची डाळ, असे सगळे आपल्या ज्या 2 डाळी आहेत तर ते आपल्याला 1-2 मिनटासाठी ना छान फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचं. त्यात थोडंसं तेल टाकलं आणि त्या फक्त रोस्ट करून घ्यायच्यात. डाळी रोस्ट झाल्यानंतर आपल्याला जिरे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या पण छान परतून घ्यायच्यात आणि ते पण छान आहे ना रोस्ट करून घ्यायचं. तर जिऱ्याचा एकदम मस्त रोस्ट झाल्याचा वास यायला लागला की गॅस बंद करून ते जिरे पण आहे ना आपल्याला आपल्या प्लेटमध्ये ॲड करून टाकायचे. सो आता इकडे आहे ना तुम्ही बघू शकता मी सगळ्या ज्या काही वस्तू रोस्ट करून घेतल्या होत्या तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मी एका डिशमध्ये ॲड ठेवल्या ते आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि आपल्याला आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आणि आता इकडे आपली ना कढीपत्त्याची चटणी एकदम मस्त तयार झालेली आहे. सो आता ही चटणी आहे ना आपण फ्रीजमध्ये ना 2 महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकतो. माझं असं म्हणणं आहे की एवढी जास्त न बनवता तुम्ही अगदी 1-2 आठवड्यापूर्वी ती अशी बनवून ठेवली तरी चालेल आणि खूप छान लागते खिचडीसोबत. त्यात फक्त तेल टाकून पण एक नंबर लागते ती चटणी. तुम्ही भाकरीसोबत देखील ही चटणी खाऊ शकता. खूप जास्त टेस्टी होते. नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यावरती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता कढीपत्त्याची चटणी तर बनवून झाली आहे. सो म्हटलं आता ना बिर्याणी बनवायला घेते. तर इकडे ना मी जे रेडी टू कुकचा जो मसाला होता तर तो आणला आहे. सो मग तो आता मी पॅकिंग आहे ना त्याचं खोलून घेतलं आहे. तर हा असा मसाला आहे. त्याच्यात ऑइल पण भरपूर असं आहे, बिरिस्ता वगैरे पण आहे आणि ना मसाले, वेलची, खडे मसाले वगैरे पण आहे ना व्यवस्थित प्रमाणात दिसतात आहे. सो हा मसाला टाकल्यानंतर अजून काही टाकावं की नाही असा पण विचार चालू आहे. पण बघू. माझं असं चाललं की थोडासा कांदा टोमॅटो वगैरे कट करून टाकावेत कारण याच्यामध्ये मला असं वाटत नाही की फारशी अशी थिक अशी ग्रेव्ही तयार होईल. सो मग असा विचार आहे की याच्यामध्ये थोडंसं ते कट वगैरे करून टाकायचं आहे. तर आता इकडे मी चिकन धुवून घेते आहे आणि चिकन धुतलेल्या चिकनमध्ये आपल्याला फक्त हे पूर्ण मसाला जो आहे तो चिकनला लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे त्याला. तर चला मी आता ही स्टेप फॉलो करते आणि पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे मी आता चिकन घेतलं आहे स्वच्छपैकी धुवून. आता त्यामध्ये आपल्याला ना 2 ते 3 चमचे दही टाकायचं आहे आणि त्यात आता आपल्याला हा जो मसाला आपण रेडी टू कुकचा मसाला आणलेला आहे तर तो सगळा त्यात ॲड करायचा. ठीक आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करते. येस. तर आता आपल्याला ना जे मॅरिनेट लावायचं होतं त्याचा वास खूप छान येतो आहे मसाल्याचा. सो आता हे मॅरिनेशन प्रॉपर लावून झालं आहे आपलं. तर 8 ते 10 मिनटं चिकन ठेवायला सांगितलं होतं. सो मग मी ते थोडंसं ठेवलं आहे आणि त्यानंतर आहे ना आता मी इंडक्शनवरती चिकनची ग्रेव्ही बनवून घेणार आहे आणि सोबतच बाळांसाठी अळणी वगैरे बनवून घेते. पण आज ना इंडक्शनवरती बनवणार आहे आणि इंडक्शनचा जो काही रिव्ह्यू आहे तर त्याचा पण ब्लॉग मी लवकरच बनवणार आहे. तो पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि एकदम इझिली आणि लवकरात लवकर बनवून जातं जेवण इंडक्शनवरती असा माझा एक्सपिरियन्स आहे. सो मी तुम्हाला जे काय असेल तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. तर आता मी ना इकडे कांदा आणि टोमॅटो फक्त फोडणीला टाकून घेणार आहे आणि त्यानंतर फक्त चिकन शिजवायला टाकायचं आपल्याला. तर ती जी काय प्रोसेस आहे तर ती मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर इथं आहे ना मी कढईमध्ये तेल गरम ठेवलं आहे. जास्त नाही ठेवलं कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी तेल आहे. सो 2 ते 3 पळ्या तेल ठेवलं आहे. त्यामध्ये फक्त तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी टाकली आहे. सो आता आपल्याला याच्यामध्ये ना थोडासा कांदा आणि टोमॅटो परतून घेणार आहे मी. कांदा छान परतून झाला की त्यात टोमॅटो ॲड करेल. तर आता इकडे बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान परतून झाला आहे. त्यात आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे तर ते टाकून देणार आहे. तर आता आहे ना इकडं आपण चिकन मस्तपैकी आहे ना एकत्र करून घेतले आणि आता याला शिजायला ठेवायचं आपल्याला. 10 मिनटासाठी मी शिजायला ठेवणार याला. त्यानंतर बघणार शिजले का व्यवस्थित आणि त्यानंतर मग आणखी थोडा वेळ जर लागत असेल तर शिजवून घेईल. तर तेजपत्ता, दालचिनी आणि वेलची आणि थोडेसे शहाजिरे असं सगळं टाकलेलं आहे. सो आता इकडे पाण्याला उकळी आली आहे. मी भात बनवून घेते. तर इकडे राईस बॉईल करून झालेला आहे आपला आणि चिकन पण रेडी आहे. सो आपण आता आहे ना ॲक्च्युअलमध्ये बिर्याणीला दम द्यायला ठेवायचं आणि इकडे चिकन पण मस्तपैकी तयार झालं आहे. सो आता राईस रेडी झाला आहे आणि चिकन पण बनवून झालेलं आहे. सो आता आपल्याला फक्त आहे ना त्याला दम द्यायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी बाकी काही नाही, फक्त खाली एक लेअरिंग वगैरे करत बसणार नाही आहे. फक्त खाली चिकनचा थर देणार आणि वरतून राईस टाकून
थोडासा कलर वगैरे गार्निश करणार आहे. तर आता इकडं मी चिकन आहे ना पूर्णपैकी सगळं जे चिकन होतं शिजवलेलं, तर हे इकडे आहे ना मी टोपात ट्रान्सफर करून घेतले आणि त्यामध्ये आता आपण राईस टाकणार आहे. तर आता इकडे आहे ना मी राईस पण टाकून घेतला आहे सगळा. आता त्यावरती आपण फक्त ना कलर टाकणार आहे थोडासा. येस. आणि आता आपली बिर्याणी दम द्यायला ठेवून घ्यायची आहे. तर फायनली आता आपलं आहे ना पूर्णपैकी सगळी बिर्याणी बनवून झालेली आहे. तर आपल्याला आता फक्त याला आहे ना दम द्यायला ठेवायचा आहे. तर हा टोप जो आहे तो पातळ आहे थोडासा, त्यामुळे आहे ना मी खाली तवा ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी दम द्यायला ठेवते बिर्याणी. तिथं लावू? ओके. नोजला पण लावू? अरे पडलं. थांब एक मिनटं. आणि चीनला पण थांब, चीनवरती पण लावायचं. इकडे बघू इकडे बघू इकडे बघू. थांब, उभा राहा. वाव, काय केलं ते? असं केलं. थांब आपण एक फोटो काढूयात, एक फोटो. तर बिर्याणी बनवून झाली आहे आणि मग बिर्याणी थोडा वेळ दम द्यायला ठेवली. तर बसले होते, म्हटलं भाजी वगैरे कट करून घेते. तर भेंडी कट करत असताना त्या दोघांचं मात्र चाललं होतं की मला इथे लाव इथे लाव. शौर्य तर लावून घेत नाही, पण शर्विल लावतो. शौर्याचं फक्त ते उचलून फेकायचं काम चालू असतं. सो थोडा वेळ बसून कट करत होती, पण त्यांनी काही ते अजिबात करू दिलं नाही. तर मग वरती गेली आणि शौर्याचं चाललं होतं, शर्विलचं चाललं होतं की मला लावून दे. सो त्याला पण लावलं आणि आता रडारड चालले, दोघांचे भांडणं झाले. काय झालं? बू झाला. कुणी मारलं? बरं नाही, स्वतः आगाऊपणा करतो, स्वतः मारतो दादाला. शेंबूड आला. अगो बाई, म्हणजे बाबूला शेंबू आला. ओके झालं. एकदा हाय कर. हाय. रडत नाही, स्माइल करून कर. स्माइल कर एक छान. ओ इथं बू झाला. अरे बापरे, कुठे बू झाला? या हाताला झाला. अरे या हाताला. कोणत्या हाताला झाला? या कोणत्या हाताला झाला सांग मला. दाबू असा. अय गो बाबू, केवढं राहू. सगळ्यांना सांग तू काय केलं होतं, सांग. दादाला मारलं ना तू, सांग. कुणी मारलं तुला? कुणी मारलं तुला सांग. दादा. असं बेबी शार्क करतोय कसं रे? बेबी शार्क कसं ग? काय झालं? मूड नाही माझ्या बाळाचा. कोणी मारलं तुला? कोणी मारलं सांग मला. हाताला मारलं. कोणी मारलं हाताला? दादानी मारलं. बरं, भुशूम केलं दादानी. असं मारलं दादानी. आता काय करायचं दादाला? दादाला पण भुशूम द्यायचे. कोण देणार भुशूम दादाला? कोणी द्यायचं भुशूम दादाला सांग मला. पप्पांना नाव सांगायचं आपण. तर पप्पा आले. पप्पा आले. जा दरवाजा उघड. तर पप्पा आले. खोल दरवाजा उघड. खोल, पप्पा आले. ओ गो बाई, काय झालं? खाते सगळं. तर आता बिर्याणी बनवून झाली आहे. सो आहो पण आले ते. तर आता मी जेवायला बसलो आहे आणि मी दोन्ही पिल्लं तर कार्टून बघत बसले ते. हे बघा. तर आता मी तुम्हाला टेस्ट सांगते. टेस्ट आपण बाहेरून आणतो तशी लागते आहे ना थोडीशी. टेस्ट मस्त आहे त्याची एकदम. असं बाहेरून ज्यावेळेस आपण बिर्याणी वगैरे खातो ना, तर तशीच टेस्ट आहे. मसाले एकदम वेगळे, एकदम व्यवस्थित आहेत. फक्त त्यामध्ये मी ना थोडंसं तिखट कमी होतं, त्यामुळे थोडासा लाल मसाला टाकला होता आणि बाकीचं काही ॲड केलं नाही. जसं काही होतं तसंच. आणि एकदम वरती फक्त 50 रुपीजचा काहीतरी तो मसाला आहे, ते त्यामध्ये एवढं सगळं भरतं एकदम. सो नक्की ट्राय करा तुम्ही पण. कट टू नेक्स्ट डे. तर रात्री बिर्याणी वगैरे खाल्ली, खूप छान झाली होती. त्याबद्दल रिव्ह्यू तर मी दिलाच तसा पण. आणि खरंच असं ट्राय करायला ना काहीच हरकत नाही. तर आज गुरुवार आहे, सो दिवसभर लाईट नव्हती. आज संध्याकाळी काहीतरी 4:30ला लाईट आली ऑलमोस्ट. आणि घरात तसंही आता पूर्ण अंधारे. दोन्ही पिल्लू झोपले, त्यांना 4:30 वाजता झोपवलं होतं. ते दोघं झोपलेत आणि बाहेर इतकं मस्त वातावरण झालं, तर मला चहा प्यायची इच्छा झाली. सो मग ना, तर इकडे चहा ठेवला आहे मागे. आता पावसाचं पण वातावरण झालं आहे. सो म्हटलं जर पाऊस पडला तर ते पण तुमच्यासोबत शेअर कर. पावसाचे दिवस लवकरच येतील. अजून पूर्ण मे महिना वगैरे आहे, पण त्यामध्ये तर पाऊस पडतच असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि आत्ता पण किती वेळा पाऊस पडून गेला आहे. तर मग म्हटलं आता ना
मस्तपैकी पाऊस पडतो तर चहा बनवते. दोन्ही पिल्लं झोपलेत तोपर्यंत मला पिणं वगैरे होणार. सो मी आता चहा पण एन्जॉय करते आणि पाऊस पडला तर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करते. इतक्या जोरजोरात हवा चालू झाली होती की बस रे बस, सगळ्या वस्तू इकडून तिकडून पळत होत्या नुसत्या. हे बॉक्सेस वगैरे सगळे हवेमुळे ना इकडे आले होते आणि खूप जास्त धूळ होती. इतकी जास्त हवा सुटली होती ना, पण भारी वाटत होतं जरा एवढ्या गरमीमध्ये. खूप छान हवा सुटली होती, पण डोळ्यांमध्ये कचरा धूळ, घरामध्ये पूर्ण माती माती झाली होती. या काका आणि बघता बघताच हा इतका जास्त जोरात पाऊस चालू झाला ना, खूप जास्त वारा सुटलेला आणि त्यात पाऊस पण इतका जास्त होता. सो एवढा सगळा पाऊस, पण दोन्ही पिल्लं मात्र अजिबात घरात येत नव्हती. त्यांना पाऊसच बघायचा होता. ते दोघं मात्र पाऊसच बघत बसले होते. तर चला आजचा ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.